Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on atomic structure from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from Classroom Wing. Now in this video, we will discuss questions from Competition Wing, that is from question number 20 to 25 in detail. Questions from Competition Wing. Match the entries in a column A with appropriate one in column B. 20 नंबरचा क्वेश्चन पहा. Match the value of column A with those of column B. column A मध्ये आपल्याला atomic numbers दिलेले आहेत आणि column B मध्ये ratio of electrons in penultimate shell to valence shell. penultimate shell चा आणि valence shell चा रेशिओ दिलेला आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे पहा. Match the following. Okay, first given atomic number is atomic number given is 21 and 21 नंबरचा एलिमेंट कोणता आहे. स्कँडियम. 21 नंबरचा एलिमेंट काय आहे. स्कँडियम. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे. अकॉर्डिंग टू बोर्स मॉडेल, मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन K shell, L shell, M shell and N shell. Maximum capacity of K shell is 2 element, L shell is 8 element, M shell is 18 element and N shell is 32 element. Okay. The electronic configuration of atomic number 21 is 2, 8, 9, 2. Okay. Penultimate shells means what? Penultimate shell म्हणजे काय पहा. Penultimate shell म्हणजेच पहा is the last but one shell. शेवटून दुसरा. last but one shell. शेवटून दुसरा. आणि valence shell म्हणजे पहा. valence shell outermost shell is a valence shell म्हणजे काय. is outermost shell. शेवटच्या शेलला आपण काय म्हणतो. व्हॅलन्स शेल म्हणतो. आउटरमोस्ट शेल. ओके. तर आता रेशिओ पहा. रेशिओ कुणाकुणाचा आहे. पेनल्टिमेट शेल टू व्हॅलन्स शेल. पेनल्टिमेट टू व्हॅलन्स शेल. ओके. आता इथं पहा पेनल्टिमेट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. Penultimate shell is the last but one shell and having 9 electrons. Okay. आणि valence shell is a outermost shell. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके. तर पेनल्टिमेट शेलचा आणि व्हॅलन्स शेलचा आपल्याला काय करायचा. रेशिओ फाइंड आउट करायचा. तर रेशिओ काय आहे. 9:2. ओके. Got this? Then second नंबरचा atomic number काय आहे बघा. सेकंड atomic number is 30. atomic number 30 and 30 नंबरचा एलिमेंट कोणता आहे बघा. झिंक. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ झिंक इज that is 2, 8, 18, 2. Okay. 2, 8, 18, 2. पेनल्टिमेट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत पहा. पेनल्टिमेट शेल कोणता आहे. पेनल्टिमेट शेल कोणता. लास्ट बट वन. शेवटून 1, 2 दुसरा. ओके. तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. 18.
व्हॅलन्स शेल, शेवटच्या शेलला व्हॅलन्स शेल म्हटलं जातंय. व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत पहा. शेवटच्या शेल मध्ये 2. आणि आपल्याला काय करायचं आहे, रेशो फाइंड आउट करायचा आहे. कुणाचा पेनल्टीमेट शेल टू व्हॅलन्स शेल. रेशो ऑफ पेनल्टीमेट टू व्हॅलन्स शेल. काय आहे रेशो पहा. 18:2 आणि ह्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येते 9:1. Then third element is atomic number given 20. Atomic number is 20. 20 नंबरचा एलिमेंट कोणता आहे, कॅल्शियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे कॅल्शियमचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॅल्शियम इज 2882. पेनल्टीमेट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. पेनल्टीमेट शेल शेवटून दुसरा किती इलेक्ट्रॉन्स आहेत 8. व्हॅलन्स शेल पहा. व्हॅलन्स शेल, शेवटच्या शेलला व्हॅलन्स शेल म्हणतात. शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2. ओके. रेशिओ ऑफ पेनल्टीमेट शेल टू व्हॅलन्स शेल इज रेशिओ ऑफ penultimate to valence shell is 8:2. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येते 4:1. व्हॉट दिस. देन फोर्थ नंबरचा एलिमेंट काय आहे पहा. फोर्थ नंबरचा एलिमेंट 19. ॲटॉमिक नंबर काय आहे 19. ॲटॉमिक नंबर 19. 19 नंबरचा एलिमेंट कोणता आहे पोटॅशियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे पोटॅशियमचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम इज 2881. पेनल्टीमेट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत पहा. पेनल्टीमेट शेल मध्ये लास्ट बट वन किती इलेक्ट्रॉन्स आहेत 8. आणि व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, शेवटची शेल आउटर मोस्ट शेल त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. द रेशिओ ऑफ penultimate shell to valence shell is 8:1. What this. The next one is 5 number element. 5 नंबरचा एलिमेंट कोणता आहे पहा. atomic number 18. The element is argon. atomic number 18 चा एलिमेंट कोणता आहे argon आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ argon is 288. The penultimate shell मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. लास्ट बट वन शेल 8. आणि व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटच्या शेल मध्ये. व्हॅलन्स शेल मध्ये 8. रेशिओ ऑफ पेनल्टीमेट शेल टू व्हॅलन्स शेल इज
ratio of penultimate to valence shell is 8 is simplification kind 1:1. What this question? The next one is next question काय आहे पहा. Question number 21. Question number 21 is for each of the following question, 4 choices has been provided. Select the correct alternative. Certain 20 आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला 4 choices दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधलं करेक्ट वन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 21. Certain amount of gas is enclosed in a discharge tube. The bulb in a arrangement given below can be made to glow when. आता या दिलेल्या अरेंजमेंट मधला बल्ब कधी ग्लो होतोय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए इज वॅक्यूम इज क्रिएटेड इन अ डिस्चार्ज ट्यूब. ऑप्शन बी इज द गॅस इज रिप्लेस्ड बाय द सेम अमाउंट ऑफ an easily ionizable gas. Option C is the other gas of low molecular weight is introduced. And option D is the amount of gas in a discharge tube is decreased. यासाठी काय बल्ब केव्हा ग्लो होतंय ते सांगायचं आहे. त्याच्यासाठी कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघा. ऑप्शन डी इज करेक्ट वन. दॅट इज द अमाउंट ऑफ gas in discharge tube is decreased. Discharge tube मधला amount of gas in discharge tube is decreased. Discharge tube मधला गॅस जर कमी केला तर काय होईल, बल्ब ग्लो होईल म्हणले. तर पहा, in a discharge tube a glow occurs when the gas inside ionized. गॅस जो आहे डिस्चार्ज ट्यूब मधला जेव्हा आयोनाइज होईल तेव्हा which happens when electrons collide with the gas molecules. तेव्हा काय होतील, इलेक्ट्रॉन जे आहे गॅस मॉलिक्यूल बरोबर कोलाइड होतील, म्हणजे एकमेकाची गॅस मॉलिक्यूलची आणि इलेक्ट्रॉनची काय होईल, टक्कर होईल आणि मॉलिक्यूल्स अँड एक्साइट देम, आणि काय होईल, त्यांना एक्साइट करतील. लोअर गॅस प्रेशर मीन्स, लोअर गॅस प्रेशर म्हणजे काय, फेवर कोलिजन्स बिटवीन, कोलिजन होणार आहे कुणाकुणामध्ये जेव्हा प्रेशर कमी असेल तेव्हा पार्टिकल्स अलाउविंग इलेक्ट्रॉन्स टू ट्रॅव्हल, कोलिजन होऊन आणि पार्टिकलला काय अलाउ करत आहे, इलेक्ट्रॉन्स टू ट्रॅव्हल्स फर्दर, इलेक्ट्रॉनला पुढे जाण्यासाठी काय करेल, सपोर्ट करेल. अँड आयोनाइज मोर गॅस मॉलिक्युल्स, आणि जास्त गॅस मॉलिक्यूल आयोनाइज होतील, thus causing the discharge tube to glow, आणि त्याच्यामुळे डिस्चार्ज ट्यूब काय होईल, ग्लो होईल. आयोनायझेशन म्हणजे काय, ऍडिंग ऑर रिमूव्हिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एन ॲटम, ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करणे किंवा कमी करणे. गॉट दिस वन. जेव्हा आपण डिस्चार्ज ट्यूब मधला गॅस कमी करू तेव्हा बल्ब काय होईल, ग्लो होईल. The next question number 22, that is, which of the following corresponds to the incorrect match with respect to their formation? A. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला इनकरेक्ट कुठला आन्सर आहे ते सर्च करायचं आहे. O-2 आयन गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स, -2 आयन असेल तर गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन म्हणले. N-3 आयन गेन ऑफ 3 इलेक्ट्रॉन. Mg+2 आयन लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. K+ आयन गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इनकरेक्ट ऑप्शन कोणताही सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे पहा, निगेटिव्ह चार्ज इंडिकेट्स इलेक्ट्रॉन गेन. निगेटिव्ह जर चार्ज असेल तर इलेक्ट्रॉन काय होते, गेन होते. इलेक्ट्रॉन जर घेतलं तर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होते, आणि इलेक्ट्रॉन जर पॉझिटिव्ह चार्ज कधी क्रिएट होते बघा, इलेक्ट्रॉन लूज केलं, जर इलेक्ट्रॉन दिलं तर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होते. ओके.
negative charge negative charge negative charge indicates negative charge काय indicate करते बघा negative charge indicates electron gain जर इलेक्ट्रॉन घेतला तर कुठला चार्ज क्रिएट होतोय निगेटिव्ह ओके and positive charge indicates electron lose electron loss इलेक्ट्रॉन जर लॉस केला पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होते घेतला तर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होते आता ह्याच्यानंतर काय दिलेल्या ऑप्शन मध्ये आपण पाहू कुठला इनकरेक्ट आहे -2 ए मध्ये O-2 आयन गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स मायनस चार्ज क्रिएट झालेला आहे किंवा इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर घेतल्यानंतर करेक्ट आहे N-3 आयन गेन ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स घेतलेले आहेत आणि मायनस चार्ज क्रिएट झालेला आहे करेक्ट आहे Mg+2 आयन लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन प्लस आयन झालेला आहे प्लस चार्ज क्रिएट झालेला आहे लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स 2 इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झालेला आहे करेक्ट आहे आन्सर K+ आयन गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन आता पहा प्लस चार्ज क्रिएट झालेला आहे पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झालेला आहे परंतु कधी झालेला आहे गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन तर हे इनकरेक्ट आहे जेव्हा इलेक्ट्रॉन घेतला जातोय गेन केला जातोय तेव्हा निगेटिव्ह चार्ज क्रिएट होते व्हॉट दिस वन इनकरेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी K+ आयन गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर निगेटिव्ह चार्ज क्रिएट होते तर इथं काय म्हणलंय पॉझिटिव्ह चार्ज ओके गॉट दिस वन नेक्स्ट वन इज क्वेश्चन नंबर 23 that is X 8 atomic number 16 mass number X 8 atomic number 17 mass number आता हे काय रिप्रेझेंट करत आहे सांगायचं आपल्याला ऑप्शन ए दिलेला आहे आयसोटोन्स बी आयसोबार्स सी आयसोटोप्स अँड डी आयसोस्टर्स तर आन्सर पहा आपल्याला काय दिलेलं आहे X is element having 8 atomic number 16 mass number and X is another element having 8 atomic number 17 mass number here X खालच्या साइडला आपण काय करतो atomic number लिहितो atomic number ओके सपोज X कोणताही एलिमेंट असेल atomic number आणि इथं वरती डोक्यावरती मास नंबर ओके तर आता ह्या दोन एलिमेंट मध्ये पहा atomic नंबर सेम आहे दोघाचा पण 8 आणि मास नंबर दोघाचा पण काय आहे डिफरंट आहे मग आपल्याला अगोदरच माहित आहे हॅविंग सेम atomic नंबर बट डिफरंट मास नंबर म्हणजेच काय आयसोटोप्स आयसोटोप्स म्हणजे काय पहा आयसोटोप्स हॅविंग सेम atomic नंबर काय आहे सेम आहे सेम atomic नंबर and different mass number तर करेक्ट आन्सर काय आहे याचा आयसोटोप्स ऑप्शन सी ओके करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी that is isotopes what this one the next one is question number 24 arrange the important points of various theories in a chronological order म्हणजे कालक्रमानुसार ओके 1 presence of electron in KLMN shell
Second, combination of atom in simple numerical ratio. Third, electrical neutrality of atom. Fourth, the diameter of the nucleus is 10 to the power minus 5 times that of the atom. Option A is 1, 2, 3, 4. Option B is 2, 3, 4, 1. Option D is 3, 4, 1, 2. C. Option D is 3, 2, 1, 4. आता यासाठी आपल्याला काय पाहायचं आहे? क्रोनोलॉजिकल ऑर्डर पाहायचं आहे. तर पहा, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी प्रपोज ॲटम कंबाईन इन अ सिंपल रेशो. डाल्टनच्या थेरीने काय सांगितलंय? ॲटम कंबाईन इन अ सिंपल रेशो. थॉम्सन मॉडेल काय सजेस्ट करतंय? इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट काय करतंय? रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट रिव्हील द टायनी डेन्स न्यूक्लियस. न्यूक्लियस कोण सांगितलेलं आहे? रुदरफोर्डने. बोर मॉडेल काय इंट्रोड्यूस करते? इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन KLMN शेल्स. ओके, तर आता हे पॉइंट्स हे त्याच्याशी रिलेटेड आहेत. आपल्याला आता पहा, फर्स्ट KLMN शेल्स. KLMN शेल्स कोणाशी असोसिएटेड आहेत? बोर्स ॲटॉमिक मॉडेल. कोण सांगितलेलं आहे हे? बोर्स ॲटॉमिक मॉडेल. सेकंड वन, सिंपल न्यूमरिकल रेशो. सिंपल न्यूमरिकल रेशो. सिंपल न्यूमरिकल रेशो कोण सांगितलेलं आहे? डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ॲटॉमिक थेरी. थर्ड वन, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. Fourth one is nucleus diameter. Nucleus diameter. Rutherford nuclear model. Rutherford nuclear model. आता पहा, हे क्रोनोलॉजिकल ऑर्डरनुसार कसं येते. ओके, आता हे कशाच्या डिस्कवरी कोण केलेली आहे हे आपण पाहिलं. आता काय आहे ते कसं येते ते पाहायचं आपल्याला. ओके, डाल्टन्स. पहिल्यांदा कोण आलंय? डाल्टन्स. डाल्टन्स कम्स फर्स्ट. ओके, डाल्टन कम्स फर्स्ट. डाल्टन किती नंबरला आहे पहा? सॉरी, डाल्टन सेकंडला आहे. ओके, डाल्टन कम्स फर्स्ट. सेकंड, देन थॉम्सन कम्स नेक्स्ट. त्याच्यानंतर कोण आलंय? थॉम्सन. डाल्टनच्या नंतर कम्स नेक्स्ट. थॉम्सन किती नंबरला आहे पहा? थर्ड वन इज थॉम्सन. देन रुदरफोर्ड फॉलो दिस. रुदरफोर्ड. त्याच्यानंतर कोण आलाय? रुदरफोर्ड फॉलो. रुदरफोर्ड फॉलो दिस. रुदरफोर्ड किती नंबरला आहे पहा? फोर्थ. देन बोर इज लास्ट. शेवटला कोण आलाय? बोर. बोर इज लास्ट. बोर किती नंबरला आहे पहा? फर्स्ट. तर याचा क्रोनोलॉजिकल ऑर्डर काय येते पहा? 2, 3, 4, 1. The correct answer is 2, 3, 4, 1. Okay, 2, 3, 4, 1 is the correct chronological order. Okay. Two, three, four, one.
That is option B. Okay. Option B is 2, 3, 4, 1. Then next question. Question number 25 is question number 25. Two elements X and Y have 6 and 7 electrons in their N and M shell respectively. Find the ratio of atomic numbers of X and Y. Option A is 3 is to 4, B is 1 is to 2, C is 2 is to 1, D is 6 is to 7. Then our answer is, according to Bohr's model, maximum number of electrons in any shell is find out by using formula, that is 2n square. For x साठी काढायचं आपल्याला. For x K L M shell, the maximum capacity of K shell is 2 elements, L shell is 8, M shell is 18 and N shell is 32. N ची for K shell साठी N ची व्हॅल्यू 1 पुट करून आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची आहे. 1 which is equals to 2, N is equals to 2, 2 into 2 square which is equals to 8, N is equals to 3, 2 into 3 square which is equals to 18. ओके. K शेल मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 2. L शेल मध्ये 8, M शेल मध्ये 18 आणि आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये N शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. ओके. ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला या सगळ्याची ॲडिशन करावी लागेल. ॲटॉमिक नंबर which is equals to 2 plus 8 plus 18 plus 6 which is equals to 34. Okay. The next one for Y. Okay, for X झालं. For Y. Given M shell have 7 electrons. M shell मध्ये 7 electrons आहेत दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये. M shell have 7 electrons. M shell मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. आता आपण फाइंड आउट केलेला आहे मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ K shell, 2 एलिमेंट्स K L M. K शेल मध्ये 2 एलिमेंट्स असतील 8 आणि M शेल मध्ये दिलेले आहे क्वेश्चन मध्ये 7. तर ॲटॉमिक नंबर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. ॲटॉमिक नंबर 2 plus 8 plus 7 which is equals to 17. What we have to find out? But the ratio of atomic number of atomic number X and Y,
that is 34. atomic number x चा किती आहे 34:17. 34:17 आहे. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपला आन्सर काय येईल 2:1. Got this question? Then option C is the correct one, that is 2:1. Okay, got this? यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.